नमस्कार, जय महाराष्ट्र। निवडणुकीपूर्वीच राज्यात येत्या 3 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे। आता त्या नेमक्या काय म्हणाल्या आणि त्यांनी नेमके काय संकेत दिले हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शिवसेना नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केलेल्या सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। महाराष्ट्र राजकारण खूप वेगाने बदलतंय, पत्रकारांनो अलर्ट रहा, नाहीतर धावपळ होईल, असं सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे। त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी त्यावर स्पष्टीकरण देखील दिलं आहे। परंतु त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? महायुतीमध्ये काही खळबळ होईल का, की महायुतीमध्ये काही नवीन बदल घडणार आहे याबाबत त्यांचा रोख होता का, अशा चर्चा देखील माध्यमांसमोर होत आहेत। आता नेमकं त्या म्हणाल्या तरी काय, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या आहेत की येत्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडणार आहे। त्या म्हणाल्या की मी जे बोलले आहे त्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे। 2014 पासून युती होणे, निवडणुका आणि अनेक लोक एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे या वस्तुस्थितीकडे पाहिले तर एक निवडणूक दुसऱ्या निवडणुकीसारखी नसते। अभिजात भाषेचा दर्जा, लाडकी बहीण, वीज बिल माफी, पेसा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेत आहेत। मराठा धनगर आरक्षणाबाबत योग्य निर्णय होईल, कोणावर अन्याय होणार नाही याची खात्री आहे, अशी भूमिका नीलम गोऱ्हेंनी मांडली आहे। परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याबाबत त्यांनी कुठलाही खुलासा यामध्ये केलेला नाही। त्यांचा रोख अजितदादांकडे होता की विरोधी पक्षाकडे होता हे देखील त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही। मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार जर येत्या 3 दिवसात राजकीय भूकंप घडला तर अजितदादा महायुतीमधून बाहेर पडू शकतात किंवा राज ठाकरेंची महायुतीमध्ये एंट्री होऊ शकते, अशा या 2 संभाव्य गोष्टी बघताना मिळत आहे। TV9च्या वृत्तानुसार या 2 गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू शकतात। एकतर अजितदादा महायुतीमधून बाहेर पडू शकतात किंवा महायुतीमध्ये राज ठाकरेंची एंट्री होऊ शकते। आता नेमका भूकंप कुठला आहे हे येत्या 3 दिवसात समजणारच आहेत। त्यामुळे अशाच ताज्या घडामोडी दररोज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।